नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे डेटा टाइप्स इन पायथॉन. ॲक्च्युली याआधी आपण जेव्हा व्हेरिएबल म्हणजे काय आणि त्याला कसं डिक्लेअर करतो हे जेव्हा आपण लर्न करत होतो, बघत होतो, तेव्हा आपण डेटा टाइप्स बद्दल थोडं डिस्कशन केलं होतं. तर काय डिस्कशन केलं होतं बघूया. समजा मला दोन नंबरची ऍडिशन करायची आहे, तर ते दोन नंबर सगळ्यात पहिले मला स्टोअर करावे लागतील, राईट, मेमरी लोकेशन मध्ये. आणि त्यालाच आपण व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे व्हेरिएबल एक्झॅक्टली काय ते एक मेमरी लोकेशन आहे, राईट. तर व्हेरिएबल कडे आपण कसं बघतो की एक ते मेमरी लोकेशन आहे. सो समजा num1 नावाचा एक व्हेरिएबल मी बनवला आणि त्यामध्ये मी स्टोअर केली एक व्हॅल्यू 10. num2 नावाचा दुसरा व्हेरिएबल बनवला आणि त्याच्यात मी व्हॅल्यू स्टोअर केली 20. तर मित्रांनो, आता इथे 10 हा एक डेटा टाइप आहे, राईट. आणि या डेटा टाइपचं नाव आहे इंटिजर डेटा टाइप. शॉर्ट मध्ये आपण त्याला इंट असं म्हणतो. सो इंटिजर म्हणजे काय, तर असा नंबर ज्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट्स नाही आहेत, राईट. डेसिमल नाही आहे, फ्रॅक्शन मध्ये नाहीये, एक होल नंबर आहे, त्याला इंटिजर डेटा टाइप म्हणतात. दुसरा एक डेटा टाइप पण आपण बघितला होता. फॉर एक्झाम्पल, मला माझं नाव स्टोअर करायचं आहे, तर मी एक व्हेरिएबल बनवणार आणि त्या व्हेरिएबल मध्ये मला नाव स्टोअर करायचंय. फॉर एक्झाम्पल, मला नाव स्टोअर करायचंय मोहित. तर मी डबल कोट्स मध्ये किंवा सिंगल कोट मध्ये किंवा इव्हन ट्रिपल कोट्स मध्ये मी हे नाव लिहू शकतो. कारण पायथॉन जे काही डबल कोट, सिंगल कोट किंवा ट्रिपल कोट्स मध्ये लिहिलेला आहे त्याला तो एक डेटा टाइप कन्सिडर करतो आणि त्या डेटा टाइपला म्हणतात स्ट्रिंग डेटा टाइप. शॉर्ट मध्ये म्हणतात त्याला str. तर हे सगळे डेटा टाइप्स आहेत. अजून एक आपण बघितलं होतं. समजा मी इथे 10.5 लिहिलं, तर इथे 10.5 हा फ्लोट डेटा टाइप आहे, त्याच्यामध्ये डेसिमल व्हॅल्यू आहे, फ्रॅक्शन मध्ये येतो नंबर. आणि 20 मात्र हा स्टील इंटिजर डेटा टाइप आहे, राईट. इट इज नॉट अ फ्लोटिंग पॉइंट नंबर. सो हा आहे फ्लोट डेटा टाइप, हा आहे इंटिजर डेटा टाइप, हा आहे स्ट्रिंग डेटा टाइप. सो हे थोडेसे आपण बघितले होते यापूर्वी, राईट. याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन केलं होतं. पण या व्हिडिओमध्ये आपण डेटा टाइप्स बद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर चला, कोणते कोणते प्रकारचे डेटा टाइप्स असतात पायथॉन मध्ये. तर मेन दोन प्रकारचे असतात मित्रांनो. एक असतं बिल्ट इन डेटा टाइप्स, जे पायथॉन मध्ये ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत, आणि दुसरे असतात युजर डिफाईन डेटा टाइप, जे आपण डिफाईन करतो. आपण पण आपला स्वतःचा एक डेटा टाइप तयार करू शकतो. तर सगळ्यात पहिले बिल्ट इन डेटा टाइप्स कोणते कोणते याबद्दल आपण जाणून घेऊया. तर बिल्ट इन डेटा टाइप्सचे प्रामुख्याने मेन 5 प्रकार आहेत. सगळ्यात पहिले नन टाइप, देन न्यूमेरिक टाइप्स, सिक्वेन्सेस, सेट अँड मॅपिंग. तर यामध्ये पण सब टाइप्स तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, एक एक डेटा टाइप घेऊया आणि त्याबद्दल डिस्कशन करूया. तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बघतो आहे बिल्ट इन डेटा टाइप्स, राईट. आणि युजर डिफाईन डेटा टाइप्स बद्दल आपण फ्युचर व्हिडिओमध्ये बघूया. सध्या आपला फोकस असणार आहे बिल्ट इन डेटा टाइप्सवर. तर सगळ्यात पहिला जो टाइप आहे तो आहे नन टाइप डेटा टाइप. सो नन टाइप म्हणजे काय, तर आपल्याला जर एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे आणि त्याच्यात कोणतीच व्हॅल्यू स्टोअर करायची नाहीये, तर आपण त्याला नन ही व्हॅल्यू देतो. सो ऍक्च्युली नन, एन कॅपिटल आहे, हा नन जो आहे इट इज अ टाइप ऑफ नन टाइप डेटा टाइप, राईट. तर तुम्हाला जर कोणत्याही व्हेरिएबलचा किंवा कोणत्याही व्हेरिएबल मध्ये कोणता डेटा टाइप स्टोअर केला आहे हे जर बघायचं आहे, त्या व्हेरिएबलचा डेटा टाइप काय आहे हे जर बघायचं आहे असेल, तर आपण एक फंक्शन यूज करतो ज्याचं नाव आहे टाइप फंक्शन. सो स्मॉल मध्ये TYPE टाइप असं लिहून आपण ब्रॅकेट मध्ये त्या व्हेरिएबलला सप्लाय करतो, तो व्हेरिएबल तिथे देतो, त्या फंक्शनला तो व्हेरिएबल आपण देतो इनपुट मध्ये. आणि याला जर आपण प्रिंट केलं, राईट, तर प्रिंट फंक्शन आधी लिहायला लागणार आपल्याला. प्रिंट फंक्शन मध्ये
मला बघायचं आहे की ए या व्हेरिएबलचा डेटा टाईप कोणता आहे. सो याचा आउटपुट काय असणार आहे मित्रांनो, याचा आउटपुट असणार आहे नन टाईप. तुम्ही जर पायथॉन इन्स्टॉल केलं असेल तर तुम्ही हे प्रिंट करून बघा ज्युपिटर नोटबुकवर किंवा कोणत्याही IDE वर तुम्ही ज्याच्यावर काम करत असाल त्याच्यावर तुम्ही हे प्रिंट करून बघा. पहिले एक व्हेरिएबल डिक्लेअर करा कोणत्याही नावाने, त्याच्यात व्हॅल्यू स्टोअर करा नन, आणि त्या व्हेरिएबलचा टाईप काय हे बघण्यासाठी प्रिंट ब्रॅकेटमध्ये टाईप ब्रॅकेटमध्ये त्या व्हेरिएबलचं नाव आणि मग एंटर मारून बघा. आउटपुटमध्ये तुम्हाला नन टाईप असं लिहिलेलं दिसेल. सो बेसिकली ए मध्ये काहीच स्टोअर नाही, राईट. आपण जस्ट व्हेरिएबल ए हा डिक्लेअर केलाय, सध्या त्याच्यात काहीच स्टोअर नाहीये. अदर लँग्वेजेसमध्ये याला नल व्हॅल्यू असं म्हणतात. अदर लँग्वेजेसमध्ये, पायथॉनमध्ये नल असं काही नसतं, पण अदर लँग्वेजेसमध्ये जर आपल्याला कोणता व्हेरिएबल डिक्लेअर करायचा ज्याच्यात काहीच स्टोअर करायचं नाहीये, राईट, तर त्याला नल डेटा टाईप असं म्हटलं जातं. पायथॉनमध्ये त्याला म्हणतात नन टाईप. आणि नन डेटा टाईप हा जर कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचा आहे तर त्याचा तरीका काय आहे, तर तुम्ही काय लिहितात, इक्वल्स टू NONE, एन इथे कॅपिटल आहे, ठीक आहे. सो इट्स अ स्पेशल व्हॅल्यू, राईट. नन टाईप इज अ स्पेशल डेटा टाईप. ऑल राईट, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट डेटा टाईप काय आहे, चला बघूया. नेक्स्ट डेटा टाईप आहे न्यूमेरिक टाईप. सो न्यूमेरिक म्हणजे नंबर्स, ऑफकोर्स. सो नंबर्स 3 प्रकारचे आहेत मित्रांनो. एक होल नंबर ज्याला आपण कन्सिडर करतो इंटिजर डेटा टाईप. एक आहे फ्लोटिंग पॉइंट नंबर किंवा डेसिमल नंबर ज्याला आपण म्हणतो फ्लोट डेटा टाईप. आणि तिसरा आहे कॉम्प्लेक्स नंबर विच इज अ कॉम्प्लेक्स डेटा टाईप. तर इथे काही एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकतात. A इक्वल्स टू 10. सो 10 हा होल नंबर आहे. सो तुम्ही जर टाईप ऑफ ए प्रिंट केलं तर तुम्हाला INT असं आउटपुट मिळेल, कारण 10 हा इंटिजर डेटा टाईप आहे आणि म्हणूनच ए हा जो व्हेरिएबल आहे त्याचा जर तुम्ही टाईप बघितला तर तो इंटिजर म्हणून डिस्प्ले होणार. सिमिलरली बी तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह होल नंबर स्टोअर करू शकता आणि त्याचा डेटा टाईप असणार आहे इंटिजर. फ्लोटमध्ये डेसिमल पॉइंट्स असतात, राईट. सो मायनस असो प्लस असो पण डेसिमल आला, इव्हन तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला A इज इक्वल टू 3.0, सो हा सुद्धा एक फ्लोट डेटा टाईप आहे मित्रांनो, राईट. जिथे डेसिमल पॉइंट आला त्याच्या नंतर भलेही 0 असेल तरी सुद्धा तो एक फ्लोट डेटा टाईप आहे. तुम्ही एक मोठा नंबर सुद्धा स्टोअर करू शकता कोणत्याही व्हेरिएबल मध्ये. फॉर एक्झाम्पल 2.5 कॅपिटल E अँड देन 4 असं लिहिलेलं आहे आपण. याचा अर्थ हा नंबर आहे 2.5 इंटू 10 टू द पॉवर 4. तर इथे तुम्ही स्मॉल e पण यूज करू शकता. यू कॅन राईट इट इन द वे, तुम्ही असंही लिहू शकता 2.5 स्मॉल e अँड देन 4, राईट. सो यू कॅन स्टोअर लार्जर व्हॅल्यू ऑल्सो. सो ते स्टोअर करण्याचा, ते लिहिण्याचा तरीका, पद्धत ही अशी आहे. कॅपिटल ई किंवा स्मॉल ई तुम्ही यूज करू शकता, ठीक आहे. सो बेसिकली इंटिजर म्हणजे होल नंबर, फ्लोट म्हणजे डेसिमल नंबर. कॉम्प्लेक्स नंबर्स आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये एक रिअल पार्ट असतो आणि देन एक इमॅजिनरी पार्ट असतो. सो 10 इज अ रिअल नंबर, रिअल पार्ट आहे, प्लस 5J इमॅजिनरी पार्ट आहे, राईट. सो मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला C_num म्हणून आणि त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू स्टोअर केली आणि याचा जर टाईप मी बघितला युजिंग टाईप फंक्शन तर मला येणार कॉम्प्लेक्स डेटा टाईप, ठीक आहे. तुम्ही टाईप कन्व्हर्जन पण करू शकता, म्हणजे तुम्हाला इंटिजरला फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचंय, फ्लोटला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, इंटिजरला कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तुम्ही हे करू शकता. त्याला आपण टाईप कन्व्हर्जन असं म्हणतो. चला बघूया एक्झॅक्टली काय असतं. सो डेटा टाईप कन्व्हर्जन मध्ये समजा मला फ्लोट डेटा टाईप आहे, ऑलरेडी एक व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये फ्लोट डेटा टाईप स्टोअर केलाय. फॉर एक्झाम्पल ए मध्ये मी एक डेटा टाईप स्टोअर केलाय 10.3 असा, ठीक आहे. मला त्याला कन्वर्ट करायचंय इंटिजर मध्ये. तर याचा इंटिजर मध्ये कन्व्हर्जन करताना काय करायचं आहे, तुम्हाला इथे लिहायचं आहे वन सेकंड.
सगळ्यात पहिले तुम्ही जर ए चा टाईप बघितला, टाईप ऑफ ए, आणि याला जर प्रिंट केलं तर तो आहे फ्लोट डेटा टाईप. आता या फ्लोट डेटा टाईपला तुम्हाला कन्वर्ट करायचं इंटिजर मध्ये, तर त्याच्यासाठी तुम्हाला यूज करायचं एक फंक्शन ज्याचं नाव आहे int इंटिजरचं. त्याच्यामध्ये सप्लाय करायचं आहे तुम्हाला व्हेरिएबलचं नाव, आणि हे केल्यानंतर तुम्हाला जे आउटपुट मिळणार आहे, याचं जे आउटपुट मिळणार आहे दॅट विल बी 10. सो इंट फंक्शन, त्याच्यामध्ये तुम्ही सप्लाय करणार आहे व्हेरिएबल, ज्या व्हेरिएबलमध्ये फ्लोट स्टोअर आहे, पण हा इंट फंक्शन त्या फ्लोटिंग पॉईंट नंबरला कन्वर्ट करणार इंटिजर डेटा टाईप मध्ये. सो त्याचं कन्व्हर्जन आउटपुट काय असणार आहे, 10 असं असणार आहे. ऑलराईट, फॉर एक्झाम्पल समजा मी एक नंबर घेतला, वन्स अगेन 10.3, ठीक आहे. त्याच्यानंतर बी मध्ये मी स्टोअर करतोय व्हॅल्यू, जे आउटपुट आहे या फंक्शनचं, int फंक्शनचं आउटपुट जे असेल ते मी बी मध्ये स्टोअर करणार आहे. तर int इंटिजर मध्ये मी ए सप्लाय करतोय, इंट मध्ये ए सप्लाय करतोय. म्हणजे बेसिकली झालं काय, तर आपण 10.3 चा इंटिजर कन्वर्ट करतोय, 10.3 विच इज अ फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू, त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करतोय. तर आता मी जर प्रिंट केलं, प्रिंट स्मॉल पी असणारी मित्रांनो, जर मी इथे प्रिंट केलं प्रिंट बी, तर याचं आउटपुट काय असणार आहे 10. बी मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे 10. सो अशा पद्धतीने तुम्ही फ्लोटिंग पॉईंट नंबरला इंटिजर मध्ये कन्वर्ट करू शकता. त्याच्याच उलट पण तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल एखादा इंटिजर डेटा टाईप आहे, फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 10 असं काहीतरी इंटिजर नंबर आहे, तुम्हाला ते कन्वर्ट करायचं आहे फ्लोट डेटा टाईप मध्ये, तर तुम्ही यूज करणार FLOAT स्मॉल मध्ये, आणि त्या फ्लोट फंक्शनला तुम्ही सप्लाय करणार ए व्हेरिएबल ॲज अन आर्ग्युमेंट. तर आउटपुट जे असणार आहे याचं, तुम्ही जेव्हा बी ला प्रिंट करणार, प्रिंट बी, तर बी मध्ये काय असणार आहे या फंक्शनचं आउटपुट. फ्लोट हे फंक्शन आहे, फ्लोट फंक्शनला तुम्ही इंटिजर सप्लाय केलाय, तर तो फ्लोट फंक्शन काय करणार, इंटिजरला फ्लोट मध्ये कन्वर्ट करणार. त्याचं आउटपुट असणार आहे 10.0. ठीक आहे. सो याला म्हणतात डेटा टाइप्स कन्वर्जन. इंटिजर टू कॉम्प्लेक्स पण आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल वन्स अगेन ए मध्ये समजा व्हॅल्यू स्टोअर आहे 30, मला याला कन्वर्ट करायचं आहे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये, तर मी काय करतोय बी या व्हेरिएबल मध्ये कॉम्प्लेक्स नंबर स्टोअर करायचा आहे मला, विच इज आउटपुट ऑफ फंक्शन विच इज कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स नावाचं फंक्शन आहे, त्या फंक्शनला तुम्ही सप्लाय करा व्हेरिएबल जो इंटिजर आहे, इथे ए जो 30 आहे. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बी ला प्रिंट केलं, इफ यू प्रिंट बी ओव्हर हियर, तर इथे तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे मित्रांनो, 30 हा रिअल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर आपण सप्लाय केलेला नाहीये, कॉम्प्लेक्स मध्ये एकच नंबर दिलाय, इमॅजिनरी नंबर सप्लाय नाही केलेला, तर तो इमॅजिनरी नंबर असणार आहे 0J असं आउटपुट असणार. समजा तुम्हाला इमॅजिनरी नंबरची पण काहीतरी व्हॅल्यू द्यायची आहे, राईट. तर ह्या केसमध्ये तुमच्याकडे दुसरा एक्झाम्पल बघूया. समजा तुम्ही एक व्हेरिएबल घेतला, लेट्स से सी, त्याच्यामध्ये स्टोअर करायचे तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर, राईट. तर तुम्ही एक व्हॅल्यू इथे देणार, लेट्स से 30, आणि इथे एक व्हॅल्यू देणार, लेट्स से +5 लाईक दिस. आणि जेव्हा तुम्ही प्रिंट सी करणार, प्रिंट सी, तर सी मध्ये या फंक्शनचं आउटपुट स्टोअर असणार आहे. तर कॉम्प्लेक्स 30,5. आता इथे आपण 2 आर्ग्युमेंट सप्लाय केलेले आहेत, 2 व्हॅल्यूज सप्लाय केलेल्या आहे या फंक्शनला. तर 30 जो आहे तो रिअल पार्ट आहे, आणि 5 जो आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. याचाच अर्थ प्रिंट झाल्यानंतर तुम्हाला 30 + 5J हे असं आउटपुट बघायला मिळेल.
सो तुम्ही इंट टू कॉम्प्लेक्स कन्व्हर्जन पण करू शकता. ठीक आहे. सो टाईप कन्व्हर्जन हे आपल्याला कधी कधी करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर एखादा सॉफ्टवेअर बनवायचा आहे जो युजर कडून एखादी व्हॅल्यू घेतोय विच इज इन अ नंबर, राईट. त्या केसमध्ये जेव्हा युजर ती व्हॅल्यू टाईप करतोय, फॉर एक्झाम्पल तुम्ही युजरला विचारलं एंटर युअर मोबाईल नंबर, राईट. तो युजर त्याचा मोबाईल नंबर जेव्हा एंटर करणार तर तो मोबाईल नंबर आपण सेव्ह करणार म्हणजे स्टोअर करणार एका व्हेरिएबलमध्ये. पण तो जेव्हा स्टोअर होईल बाय डिफॉल्ट त्याचा डेटा टाईप स्ट्रिंग असतो, हे आपण परत पुढे बघणारच आहोत. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की याचा वापर कुठे होतो, राईट. वन ऑफ द एक्झाम्पल आहे. तर युजरने जेव्हा त्याचा मोबाईल नंबर टाकला तर तो नंबर आपण स्टोअर करतो एका व्हेरिएबलमध्ये. फॉर एक्झाम्पल, आपण एक व्हेरिएबल स्टोअर केलाय सी नंबर म्हणून, कॉन्टॅक्ट नंबर म्हणून. तर युजरने जो काही नंबर टाकला आहे व्हॉट एव्हर 989090702427 व्हॉट एव्हर, राईट. सो हा नंबर जेव्हा युजर टाकणार आहे तो नंबर आपल्याला स्टोअर करायचा आहे. तर त्यासाठी आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करा आणि त्या व्हेरिएबलमध्ये जेव्हा तो नंबर स्टोअर होईल, इथे बघा मित्रांनो, इथे आपल्याकडे डबल कोट्स आहेत. ह्याचा अर्थ तो नंबर जरी एक नंबर आहे पण तो जेव्हा स्टोअर होणार आहे त्या व्हेरिएबलमध्ये त्याचा डेटा टाईप हा स्ट्रिंग डेटा टाईप असणार आहे. आणि याच्यावर जर आपल्याला काही काम करायचं असेल, राईट, ऍडिशन मल्टिप्लिकेशन, कॉन्टॅक्ट नंबरवर तसं ऍडिशन मल्टिप्लिकेशनचं असं काही काम होत नाही, राईट. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सॅलरी मागितली, राईट, आणि त्या सॅलरीवर तुम्हाला कोणाला तरी इन्क्रीमेंट द्यायचे 5%, 10%, तर तुम्हाला काहीतरी कॅल्क्युलेशन करायची आहे. तर ती सॅलरीची व्हॅल्यू जी काही स्टोअर होणार आहे त्या व्हेरिएबलमध्ये ती स्ट्रिंग डेटा टाईप असणार आहे. आणि स्ट्रिंगमध्ये ऍडिशन मल्टिप्लिकेशन हे अरिथमॅटिक ऑपरेशन होत नाही. ते होतात पण ते वेगळ्या पद्धतीने होतात, ते आपण पुढे बघणारच आहोत, राईट. तर ह्या केसमध्ये जर तुम्हाला त्या नंबरवर काही अरिथमॅटिक ऑपरेशन करायचे असतील तर त्या नंबरला पहिले तुम्हाला इंटिजर किंवा फ्लोट डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि त्या केसमध्ये तुम्ही हे फंक्शन वापरतात, त्या केसमध्ये तुम्ही हे डेटा टाईप कन्व्हर्जन करतात. ठीक आहे. ऑल राईट. सो लेट्स सी व्हॉट वी हॅव नेक्स्ट. पुढे काय आहे? नेक्स्ट डेटा टाईप आहे बुलियन डेटा टाईप. सो आतापर्यंत आपण दोन डेटा टाईप्स बघितले, नन टाईप, राईट, ज्याच्यामध्ये कोणतीच व्हॅल्यू स्टोअर नसते, राईट. नन मीन्स बेसिकली त्याच्यामध्ये काही स्टोअर नाहीये. दुसरा डेटा टाईप आपण बघितला दॅट वॉज न्यूमेरिक डेटा टाईप, इंटिजर, फ्लोट अँड कॉम्प्लेक्स. आणि आता तिसरा डेटा टाईप आपण बघणार आहोत ज्याला म्हणतात बुल डेटा टाईप किंवा बुलियन डेटा टाईप. बुल और बुलियन. सो बुल डेटा टाईप स्टोअर करतो बुलियन व्हॅल्यूज, आणि बुलियन व्हॅल्यूज जे आहेत मित्रांनो ह्या दोनच असतात, एक तर ट्रू किंवा फॉल्स, राईट. तर ते समजवण्यासाठी एक एक्झाम्पल येथे मित्रांनो, 10 इज ग्रेटर दॅन 5, राईट. तर आपल्याला माहिती आहे 10 इज ग्रेटर दॅन 5, ट्रू. हे जे आहे, हे जे लॉजिक आहे, हे जे कंडिशन आहे, ही ट्रू आहे. तर ह्या केसमध्ये ह्याचं जे आउटपुट आहे, ह्या इक्वेशनचं जे आउटपुट आहे, दॅट आउटपुट विल बी स्टोर्ड इन ए. ते आउटपुट ए मध्ये स्टोअर होणार आणि ते आउटपुट असणार आहे ट्रू. याचा अर्थ जेव्हा तुम्ही प्रिंट करणार ए ला तर याचा आउटपुट असणार आहे ट्रू, राईट. याचंच उलट तुम्ही जर म्हटलं 10 इज लेस दॅन 5, सो दॅट इज नॉट ट्रू, इट इज अ फॉल्स. मग त्या केसमध्ये तुम्ही प्रिंट केलं येला त्याची व्हॅल्यू असणार आहे फॉल्स. ठीक आहे. सो ट्रू अँड फॉल्स हे जे आहेत हे पण डेटा टाईप आहे. म्हणजे तुम्ही ए इक्वल्स टू ट्रू असं लिहू शकता. आणि ह्याच्यामध्ये जर टाईप ऑफ ए बघितलं तर त्याचा आउटपुट काय येणार? बुल डेटा टाईप. ठीक आहे. ए इक्वल्स टू फॉल्स. लक्षात घ्या, टी कॅपिटल आहे, एफ कॅपिटल आहे. सो ट्रू अँड फॉल्स हे बुल डेटा टाईप आहेत. सो नेक्स्ट जो डेटा टाईप आहे मित्रांनो तो आहे सिक्वेन्स इन पायथॉन. सिक्वेन्सेस इन पायथॉन. तर सिक्वेन्सेस हा एक डेटा टाईप आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल सब टाईप्स आहेत. तुम्ही बघू शकता स्ट्रिंग,
बाइट्स, बाइट ॲरे, लिस्ट, टपल, रेंज हे सारे सिक्वेन्स डेटा टाईप आहेत.